आपण ज्याच्यावर जीवापाड विश्वास ठेवतो, ज्याला घरातल्या सदस्यासारखं वागवतो, तोच व्यक्ती जर तुमच्या जीवावर उठला तर विश्वासू नोकरावर ठेवलेला आंधळा विश्वास किती जीवघेणा ठरू शकतो याचा एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक प्रकार हैदराबादमध्ये समोर आलाय। हैदराबादचे माजी पोलीस महासंचालक म्हणजेच डीजीपी विजय रंजन यांच्या घरात घुसून त्यांच्या पत्नी तनुजा रंजन यांची अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे। या घटनेनं संपूर्ण पोलीस दलासह व्हीआयपी वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिलेली आहे। घरातून तब्बल 3.5 कोटी रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि मोठी रोकड लंपास करण्यात आली आहे। आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण प्रकरणाची मास्टरमाइंड दुसरी तिसरी कोणी नसून रंजन कुटुंबात वर्षानुवर्षे विश्वासाने काम करणारी नेपाळी मोलकरीण कल्पना असल्याचं समोर आलंय। पोलिसांनी तिला पुण्यातून बेड्या ठोकलेल्या आहेत। तारीख होती 8 मे 2026, मध्यरात्रीची वेळ। हैदराबादमधील माजी डीजीपी विजय रंजन यांचं घर संशयास्पद शांततेत होतं। विजय रंजन हे कामानिमित्त बेंगलोरला गेलेले होते। घरात त्यांच्या पत्नी तनुजा रंजन आणि 2 मुली होत्या। मध्यरात्रीचे सुमारे 1 वाजलेले होते आणि याच शांततेचा फायदा घेत रंजन कुटुंबाचा विश्वास संपादन केलेली कल्पना नावाच्या मोलकरणीनं घराचं मुख्य गेट उघडलं। तिने बाहेर दबा धरून बसलेल्या नेपाळच्या 3 अज्ञात पुरुषांना घरात घेतलं आणि हे तिघेही सोबत धारदार हत्यारं आणि दरोड्याचं साहित्य घेऊन आलेले होते। तनुजा रंजन या पहिल्या मजल्यावरील खोलीत गाढ झोपलेल्या होत्या। कल्पना या 3ही मारेकऱ्यांना घेऊन थेट तनुजा यांच्या खोलीत पोहोचल्या। आरोपींनी कपाटातील दागिने आणि वस्तूंची चोरी करण्यास सुरुवात केली, पण तितक्यात तनुजा यांना जाग आली आणि त्यांनी आरडाओरडा करू नये म्हणून आधी त्यांचं तोंड दाबून हातपाय बांधण्यात आले। तनुजा यांनी स्वतःला सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र घर मालकिनीला जिवंत सोडलं तर पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील याची जाणीव मास्टरमाइंड असलेल्या कल्पनाला होती। तिने आरोपींना खुनेनेच तनुजा यांना संपवण्याचा इशारा केला। त्यानंतर जे घडलं ते मानवतेला काळीमा फासणार होतं। चोरीच्या मालातील पैशांचे बंडल आणि आसपासचे कपडे तनुजा यांच्या तोंडात कोंबण्यात आले। आरोपींनी क्रूरतेची सीमा ओलांडत धारदार हत्याराने तनुजा यांचे ओठ आणि जीभ कापून टाकले। एवढ्यावरच न थांबता तोंडात पैशांचे बंडल कोंबून गळा दाबून त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली। विशेष म्हणजे याच वेळी रंजन यांच्या 2 मुली वरच्या मजल्यावर झोपलेल्या होत्या। त्यांना याची पुसटशीही कल्पना आलेली नव्हती। यानंतर मध्यरात्री 2 ते 2:30च्या सुमारास सर्व आरोपींनी 3.5 कोटींचा मुद्देमाल घेऊन घटनास्थळावरून फरार झाले। दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता जेव्हा दुसरी मोलकरीण कामावर आली तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला। कल्पना घरात कुठेच नव्हती आणि तिचा फोन देखील स्विच ऑफ होता। संशय आल्याने मुलींनी तनुजा यांच्या खोलीत जाऊन पाहिलं तर तनुजा रंजन रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या होत्या। त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळा दाबल्यानं मृत्यू झाल्याचं आणि जीभ व होठ कापल्याचं स्पष्ट झालंय। एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीची हत्या झाल्यानं पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवली। सुरुवातीला रंजन कुटुंबियांचा कल्पनावर पूर्ण विश्वास होता, मात्र पोलिसांनी जेव्हा तिची पार्श्वभूमी तपासली तेव्हा पोलीसही चक्रावून गेलेले होते। कल्पना ही दिल्लीतून ऑपरेट होणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय नेपाळी गँगची सक्रिय सदस्य असल्याचं समोर आलेलं आहे। या गँगमध्ये नेपाळी मुलींना श्रीमंत घरामध्ये हाऊस हेल्पर म्हणून कसं शिरायचं याचं ट्रेनिंग दिलं जातं। त्यानंतर मालकांचा विश्वास कसा संपादन करायचा आणि मौल्यवान वस्तू कुठे ठेवल्या जातात याची माहिती काढण्याचं रितसर प्रशिक्षण त्यांना दिलं जातं। कल्पनाने रंजन यांच्या घरात नोकरीला लागताना दिलेलं ओळखपत्र आणि कागदपत्रे हे पूर्णपणे बनावट असल्याचं पोलीस तपासात उघड झाले। या गँगने उत्तर प्रदेशातही अशाच पद्धतीने एकाची हत्या करून दरोडा टाकलेला होता। हैदराबाद पोलिसांनी कल्पनाचा माग काढत तिला पुण्यातून अटक केली आहे खरी, पण 3.5 कोटींचे दागिने आणि रोकड घेऊन तिचे 3ही पुरुष साथीदार हे सध्या फरार झालेले आहेत। अटक झाली तेव्हा कल्पनाकडे काहीही मुद्देमाल नव्हता। आता पोलिसांसमोर सर्वात मोठा प्रश्न हा आहे की ज्या गँगचा आजवर एकही सदस्य पकडला गेला नव्हता, तिथे या गँगचा मुख्य मोहरा असणारी कल्पना एकटीच पोलिसांच्या जाळ्यात कशी अडकली आहे? साथीदारांनी तिला मुद्दाम अडकवून पैशांसह पळ काढलाय का, असा प्रश्न आता निर्माण होतोय।